आई मला गोष्ट सांग ना. कोणती सांगू? चिऊताई आणि काऊदादाची सांगू? हा. ऐका, एक होती चिऊताई आणि एक होता काऊदादा. ठीक आहे. हा, मग एकदा काय झालं, धो धो पाऊस आला. हा, आणि मग काऊदादाचं घर पाण्यात वाहून गेलं आणि चिऊताईचं घर होतं मेणाचं. हा, मग काय झालं, काऊदादा आला चिऊताईकडे. हा, आणि तो काय म्हणाला, चिऊताई चिऊताई दार उघड. मग चिऊताई म्हणाली, नको रे बाबा, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते. कोणी गोष्टी सांगितलं तुला? मला ना ही गोष्ट तुझ्या आजीने सांगितली, म्हणजे माझ्या आईने मला सांगितली. माझ्या आजीने? हा, तिला कोणी सांगितलं गोष्ट? आजीला तिच्या आईने सांगितली ही गोष्ट. तर मंडळी, तुम्हाला आठवते का ही गोष्ट? ही गोष्ट फार फार जुनी आहे आणि पिढ्यानपिढ्या ही गोष्ट चालत आली आहे. बरं, ही गोष्ट माझ्यापर्यंत कशी पोचली? कारण आपल्या आईवडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी ही गोष्ट आपल्यापर्यंत पोचवली, गोष्टी रूपातून पोचवली. अशीच आपली मायबोली, आपली मराठी भाषा ही 9व्या शतकापासून गोष्टीतून, मराठी साहित्यातून आणि आपल्या बोलीतून आपल्यापर्यंत पोचलेली आहे. नमस्कार मंडळी, मी स्नेहा हितगुज तुमच्याशी या आपल्या यूट्यूब चॅनलवर ब्लॉग 13मध्ये आपलं मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम, जे मराठी बोलतात, ज्यांना मराठी ऐकायला आवडतं आणि ज्यांना मराठी बोलायला आवडतं, ज्यांचं मनापासून मराठी भाषेवर प्रेम आहे, अशा सर्वांना आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 27 फेब्रुवारी, आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न म्हणजेच कुसुमाग्रज. अर्थातच महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. विष्णू वामन शिरवाडकर यांना तात्यासाहेब शिरवाडकर असेही म्हटले जाते. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व ते समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केलेले आहे. कुसुमाग्रज हे नाव त्यांनी का दिलं यामागे सुद्धा खूप सुंदर कारण आहे. कुसुमाग्रजांना 6 भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणजे भाऊ, तर कुसुमचे भाऊ म्हणजे अग्रज म्हणून कुसुमाग्रज हे नाव त्यांनी धारण केलं. मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेची व्याप्ती, तिचा विस्तार आपण थोडक्यात जाणून घेऊ. मराठी ही भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये मराठी भाषिकांची एकूण लोकसंख्या 14 कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातली 10वी आणि भारतातली 3री भाषा आहे आणि ही प्राचीन भाषांपैकी एक आहे. मराठीचं वय हे 2400 वर्ष आहे. मराठी भाषा ही मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यामध्ये बोलली जाते, पण त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड, दमण आणि दीव, दादरा नगर हवेली येथे सुद्धा बोलली जाते. मराठी भाषा ही भारतासह फिजी, मॉरिशस, इस्रायलमध्ये बोलली जाते. मराठी भाषिक इतर अनेक ठिकाणी असल्यामुळे अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये, तसंच युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये सुद्धा बोलली जाते. मराठी भाषेचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया.
इसवी सन 500 ते 700 वर्षापासून पूर्व वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेचं पहिलं वाक्य श्रवण बेळगोळकोट येथील शिलालेखावर सापडते. हे वाक्य 1905 मधील असून श्री चामुंडराये करविले असं आहे. पुढे यादव काळामध्ये मराठी भाषेला खूप चांगले दिवस आले. त्यानंतर 1110 मध्ये मुकुंदराजांनी विवेकसिंधू हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर इसवी सन 1278 मध्ये माहिमभट यांनी लीळाचरित्र लिहिले. तसेच इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरीची रचना ज्ञानेश्वरांनी केली. ज्ञानेश्वरांनी परी अमृतातेही पैजा जिंके ऐसे अक्षरेची रसिके मेळवीन अशा शब्दामध्ये मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे. महानुभाव संप्रदायाने सुद्धा मराठी साहित्यामध्ये मौलिक भर घातलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वराज्याची राजभाषा म्हणून मराठीची निवड केली. अमराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवराय यांनी 1400 शब्दांचा व्यवहारकोश तयार केला आणि पुढे पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर वारकरी संप्रदायास सुरुवात झाली आणि महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्माला आली. नामदेव शिंपी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावतामाळी, चोखामेळा, पंका महार, सेनानावी, कानोपात्रा यांनी भक्तिपर काव्य रचना केली. पुढच्या काळातील महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ इंग्रजांच्या काळातील नवीन बदल दाखवतो. यामध्ये इंग्रजी सत्तेमुळे शेतकऱ्यांचे झालेले हाल नवीन शैलीने रेखाटले आहे. त्यानंतर विवा शिरवाडकर, प्र के अत्रे, पु ल देशपांडे, ची वी जोशी, कुसुमाग्रज, ग दी माडगुळकर, वि स खांडेकर, ना सी फडके यांसारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी मनातून जागृत ठेवली. बरेच वेळा आपल्याकडून मराठी राजभाषा दिवस आणि मराठी भाषा गौरव दिवस याची गफलत केली जाते. मराठी राजभाषा दिवस आणि भाषा गौरव दिवस हे दोन्ही दिवस भिन्न स्वरूपाचे आहेत. मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा 1 मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे 1 मे रोजी मराठी राजभाषा दिन म्हणून 1965 पासून अधिकृतपणे साजरा केला जातो. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल असे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले. महाराष्ट्र स्थापनेवेळी राज्यकारभार हा इंग्रजी भाषेतून चालत असे. मराठीला राजभाषेचा दर्जा स्थापनेवेळी नव्हता. तत्कालीन वसंतराव नाईक सरकारने मराठी राजभाषा अधिनियम पारित करून पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी भरीव उपक्रम केले आणि हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्यामुळे त्यांना अभिवादन म्हणून 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला. मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही वेगवेगळे आहेत. मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन या व्यतिरिक्त मातृभाषेवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणखीनही एक दिवस महत्त्वाचा आहे. तो म्हणजे 21 फेब्रुवारी. हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. युनेस्कोने हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला आहे. या दिवशी देखील लोक आपापल्या मातृभाषेबद्दलचं प्रेम व्यक्त करतात. म्हणजेच हे तिन्ही दिवस पूर्णपणे वेगवेगळे आहेत. सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रात वैदर्भीय बोली, मराठवाडी बोली, कोकणातील बोली आणि उर्वरित महाराष्ट्रातील कोल्हापुरी, आगरी, पुणेरी, मालवणी, वराडी, झाडी बोली, अहिराणी, डांगी, कोकणी अशा अनेक बोलींचा मराठी भाषेमध्ये समावेश आहे. आपली मराठी भाषा ही समृद्ध आहेच. आज 52 प्रकारच्या बोलीभाषा मराठी भाषेमध्ये आहेत आणि या बोली भाषेतून मराठी भाषा ही जिवंत आहे असं मला वाटतं. मराठी भाषा जरी समृद्ध असली तरीसुद्धा काळाची गरज म्हणून इंग्रजी भाषेचा आपण वापर करतो. व्यवहारासाठी या भाषेची गरजही आहे
बरेच वेळा आपण मराठी बोलत असताना इंग्रजी शब्दांचा वापर जास्त करतो. कधी कधी ते व्यवहार्य असतं सुद्धा, पण तरीसुद्धा जर आपल्याला शक्य असेल जिथे आपण मराठी बोलू शकतो तिथे आपण नक्कीच मराठी बोललं पाहिजे, तरच आपली मराठी भाषा ही पुढच्या पिढीला जाईल. उदाहरणार्थ आपल्याकडे जे काही सण समारंभ होतात, आपले सण आहेत, तर त्या सणांसाठी आपण मराठीमध्ये शुभेच्छा देऊ शकतो. हॅपी दसरा म्हणण्याऐवजी आपण शुभ दसरा म्हणू शकतो. हॅपी दिवाळी म्हणण्यापेक्षा आपण शुभ दीपावली म्हणू शकतो. अगदी वाढदिवसाला सुद्धा आपण जेव्हा शुभेच्छा देत असतो तेव्हा हॅपी बर्थडे म्हणण्याऐवजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणू शकतो. आणि बरेच वेळा आपण आशीर्वाद देताना सुद्धा अगदी नकळतपणे गॉड ब्लेस यू, बप्पा ब्लेस यू असं म्हणतो. तर त्याऐवजी आपण मराठी भाषेचा वापर करू शकतो, कारण जेव्हा आपल्या वाणीमध्ये मराठी भाषा जेव्हा जास्त रुजेल तेव्हा ती मराठी भाषा आपल्या मुलांपर्यंत सुद्धा पोहोचेल असं मला वाटतं. तर जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण मराठी बोलायचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे, अगदी आवर्जून केला पाहिजे. बरेच वेळा असं होतं की समोरच्याला कदाचित कळणार नाही म्हणून आधी आपणच हिंदीमध्ये सुरुवात करतो किंवा इंग्रजीत सुरुवात करतो, किंवा अशा काही ठिकाणी जिथे मॉलमध्ये किंवा इतर ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा आधी आपणच सुरुवात करतो इंग्रजीपासून. आपल्याला असं वाटतं समोरच्या माणसाला कदाचित मराठी समजणार नाही, पण असं नसतं, बरेच वेळा नसतं. जर आपण मराठीत बोलायचा प्रयत्न केला तर समोरचा माणूस मराठीत बोलायचा प्रयत्न नक्की करतो. आणि जर त्याला मराठी येत नसेल तरी मराठी भाषा ही समजायला अतिशय सोपी आहे, तर ती बऱ्याच जणांना ती मराठी भाषा समजते. आज मला या गोष्टीचा फार आनंद होतो की माझं मराठी यूट्यूब चॅनल आहे आणि कितीतरी अमराठी भाषिक माझं हे चॅनल पाहतात. तर त्या सर्वांसाठी मी मनापासून आभारी आहे की माझं हे मराठी जे चॅनल आहे ते तुम्ही पाहता. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि चिवकाऊची गोष्ट तुम्हाला आठवते का हेही मला नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.